अभंगाच्या अंतिम वेळ होत आलेला अभंगाच्या अंतिम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार आम्हाला म्हणतात तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे. जगद्गुरु जर आम्ही इथं देवाला आळवलं, देवाला आपलं केलं तर ते तुमच्या जीवनामध्ये सुख दे. संसारातल्या गोष्टी मिथ्य आहे, त्या भगवंत परमात्मा आणि अविनाश आहे. त्याचा नामस्मरणाचा छंद आपल्याला लागला तर आम्हाला येणार मरण उत्तम असणार आहे बुवा. आणि मरण हे चांगलंच आहे. पहा ना, तर मरण हा मृत्यू रजेवर गेला काय अवस्था होईल पहा. जीवनाला किंमत आहे का? घरामध्ये पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा, आपली मुलं, मुलाची मुलं, आजोबानं म्हणायचं मनका दुखतोय, पंजोबानं म्हणायचं उठवणा, लेकराने म्हणायचं सर्दी झाली. हे व्याप वाढत आहे ना जीवनामध्ये. मरण चांगलं आहे बुवा, फक्त ते मरण उत्तम असलं पाहिजे. भगवंतानं अश्वत्थाम्याला शाप काय दिला? तुला मरण येणार नाही. तो अश्वत्थामा आजही कलियुगाच्या अंताची वाट पाहतोय, मला मरण यावं म्हणून. आणि मरण प्रत्येकाला आहे, मरण प्रत्येकालाच आहे. त्या मरणाला आई कळत नाही, त्या मरणाला नुकतं जन्मलेलं लेकरू कळत नाही, मरणाला बाप कळत नाही, मरणाला फक्त मरण कळतं. जे आई बाळाला जन्म देते त्या बाळाला सुद्धा मरण आहे आणि जन्म देणाऱ्या आईला सुद्धा मरण आहे. इथं सत्ता दिशाला मरण आहे आणि गरीबातला पामराला सुद्धा मरण आहे. एसी मध्ये बसणाऱ्या माणसाला सुद्धा मरण आहे. झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या माणसाला देखील मरणच आहे. श्रीमंताला मरण आहे, गरीबाला मरण आहे, मित्राला मरण आहे, वैऱ्याला देखील मरण आहे, पाप करणाऱ्याला मरण आहे, पुण्य करणाऱ्याला सुद्धा मरण आहे. या कलियुगामध्ये दानवाला मरण आहे आणि देवताला सुद्धा मरावंच लागतं. मात्र ते मरण आमचं उत्तम अशी कीर्ती देणार असावं महाराज. आम्हाला देव अंतकाळी विचारतो, मी तुला देह दिला, त्या देहाचा तो उपयोग देह दिला भजना गोमटा, त्या देहाने तू भजन केलं का? मी तुला हात दिले, त्या हाताने तू परोपकार केला का? तुका म्हणे उरलो परोपकारा पुरता. तो देव आम्हाला विचारतो, मी तुला कान दिले, त्या कान